तर मुलांनो, या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा लेसन नंबर 4 हिस्ट्री ऑफ इंडियन आर्ट्स याच्या एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 5 आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन डिटेल. याच्यामध्ये सेकंड क्वेश्चन आहे एक्सप्लेन दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इस्लामिक आर्किटेक्चर इन इंडिया. कॅरेक्टरिस्टिक्स या शब्दाचा अर्थ आहे वैशिष्ट्य, म्हणजे त्याचं काय काय, म्हणजे त्याची खासियत किंवा वैशिष्ट्य काय काय कशाचे. द इस्लामिक आर्किटेक्चर म्हणजे मुसलमान जे आले भारतामध्ये किंवा हे जे सुलतान होते, बादशाह होते, ह्यांचं आर्किटेक्चर म्हणजे त्यांचं स्थापत्य, त्यांनी जे काही बांधलं, ज्या काही बिल्डिंग्स बांधल्या त्याच्याबद्दल इन इंडिया बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स त्या क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 27. आपण सुरू करूया. तुमच्या हातामध्ये पुस्तक असलं पाहिजे, वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन आपण घेतोय. ओके, तुमच्या हातामध्ये फक्त पुस्तक असलं पाहिजे, पेन पेन्सिल असलं पाहिजे. मी जे जे सांगतोय ते तिथं तुम्ही लिहून घ्यायचं. इन द मेडिएवल पिरियड, मेडिएवल मध्ययुग, इतिहासाचे 3 कालखंड पडतात. पहिला आहे एन्शियंट म्हणजे प्राचीन इतिहास, मधला आहे मध्ययुग, त्याच्या नावातच आहे मध्ययुग, त्याला इंग्लिशमध्ये म्हटलंय मेडिएवल. आणि मध्ययुग जेव्हा संपलं तेव्हा आलं मॉडर्न हिस्ट्री म्हणजे आधुनिक इतिहास किंवा अर्वाचीन इतिहास. ओके, बघा, इन द मेडिएवल पिरियड अंडर द पॅट्रोनेज ऑफ मुस्लिम सल्तनट्स मेनी स्टाईल्स ऑफ आर्किटेक्चर. पॅट्रोनेज याचा अर्थ आहे राजाश्रय, राजाचा आश्रय. तुम्हाला माहिती आहे जुन्या काळामध्ये जे राजे महाराजे होते त्यातले काही होते की ज्यांना कलेची किंमत होती खूप जास्त. मग ते काय करायचे की त्यांच्या दरबारामध्ये राजकवी असायचे की त्या कवीला ते बोलवून घ्यायचे, भला मोठा पगार द्यायचे आणि ते आपल्याकडे ठेवून घ्यायचे. किंवा त्यांना जे कलाकार आहेत त्यांना सांगायचे, त्यांना भरपूर पैसा द्यायचे, तुम्ही बांधा, तुम्ही मंदिरं बांधा, तुम्ही मूर्त्या घडवा, काही पण, म्हणजे जे तुम्हाला करता येईल ते करा. आणि राजाश्रय होता त्यांना, म्हणजे राजाचा आश्रय होता म्हणून. कारण की एक मंदिर बांधायला किंवा एक मशीद बांधायला किंवा एखादा मोठा मिनार बांधायला किती लाखो रुपये, म्हणजे त्या काळातलं जी काही करन्सी असेल ती किती खर्च होईल. मग ते सामान्य माणसं करण्याची ती परिस्थिती नव्हती, तो काळ नव्हता. त्यामुळं ज्या कलेला राजाश्रय मिळाला ती कला टिकली, जिला नाही मिळाला ती लुप्त झाली. बघा चला, अंडर द पॅट्रोनेज ऑफ मुस्लिम सल्तनट्स many style of architecture such as Persian, Central Asian, Arabic and pre-Islamic native Indian styles were blended together creating the Islamic architecture of India. ह्या चार गोष्टी एकत्र आल्या. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी एकत्र आल्या समजून घ्या. पर्शियन शैली म्हणजे हे जे सुलतान लोक होते हे ओरिजिनली जिथून आले, पर्शियामधून आले, तर त्यांनी तिकडनं त्यांचं कल्चर आणलं, तिकडनं त्यांची संस्कृती आणली. सेंट्रल एशियन म्हणजे सेंट्रल एशिया, चायना, त्या भागातनं काही कला त्यांनी आणली, त्यांच्यासोबत आणली. अरेबिक म्हणजे सौदी अरेबिया, मिडल ईस्ट, तिथून त्यांनी ते जे आले तिथनं काही कला त्यांनी जी आणली ती त्याच्यामध्ये ब्लेंड झाली, मिसळली. आणि इथं जी ओरिजिनल प्री इस्लामिक म्हणजे हे यायच्या आधी नेटिव्ह इंडियन स्टाईल, म्हणजे हे मुसलमान यायच्या आधी जे भारतामध्ये जी स्टाईल होती ती पण एकत्र झाली. हे सगळं ह्याचा बेंड झाला, मिश्रण झालं आणि जे तयार झालं त्याला आपण म्हणतो की इस्लामिक आर्किटेक्चर, त्याला नाव दिलेलं आहे. ओके, बघा चला, मेनी ब्युटिफुल बिल्डिंग्स वर क्रिएटेड. खूप सुंदर त्यांनी बिल्डिंग्स तयार केल्या. कोणत्या कोणत्या बघा, कुतुब मिनार ॲट मेहरौली नियर दिल्ली. कुतुब मिनार तुम्ही ऐकलं असेल, इथं फोटो पण दिलाय बघा पेज नंबर 27. कुतुब मिनार तुम्ही नक्की ऐकलं असेल कधीतरी याचं नाव. ताजमहल ॲट आग्रा, गोल घुमट ॲट बिजापूर इन कर्नाटका आर दी वर्ल्ड फेमस एक्झाम्पल्स ऑफ इस्लामिक आर्किटेक्चर ऑफ इंडिया. त्या क्वेश्चनमध्ये आहे बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स. हे इथं पुढं मी लिहिलं नाही, क्वेश्चनमध्ये आहे. बघा पुढं, हे 3 लक्षात ठेवायचे. पहिला काय आहे कुतुब मिनार, दुसरा आहे ताजमहल, तिसरा आहे गोल घुमट. हे 3 आणि सोपे आहेत एकदम आणि खूप वर्ल्ड फेमस आहेत आणि तिन्हीची चित्र पण दिलेली आहेत बघा तिथं, त्यामुळं अजून सोपं आहे तुम्हाला लक्षात ठेवायला. बघा पुढं,
पेज नंबर 27, अपर राईट कॉर्नर पॅरेग्राफ. द कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग ऑफ कुतुब मिनार स्टार्टेड ड्युरिंग द रीन ऑफ कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक नावाचा एक सुलतान होता. तो 12व्या शतकामध्ये होता. सीई कॉमन एरामध्ये 12व्या शतकामध्ये तो इथं आला होता. आणि रीन REIGN म्हणजे कार्यकाळ. त्याच्या कार्यकाळामध्ये कुतुब मिनार बांधायला सुरुवात झालं. त्याच्या नावावरच आहे, कुतुबुद्दीन ऐबक नाव आहे त्याचं. आणि कुतुब मिनार, त्या कुतुबुद्दीन ऐबकाचा मिनार, मिनार म्हणजे टॉवर, हा त्यांनी बांधायला त्या ठिकाणी सुरुवात केली. and 4 floors were completed in the reign of अल्तमश किंवा इल्तुतमिश किंवा इल्तुमिश किंवा अल्तमश, काही पण त्याचं नाव आहे, ते प्रोनाऊन्सिएशन अनेक होऊ शकतात. तो जो होता हा त्याचा जावई होता, त्याच्या मुलीचा नवरा होता. आणि त्यानं काय केलं म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकाच्या काळामध्ये बांधायला सुरुवात झाली आणि इल्तुमिशच्या काळामध्ये 4 टॉवर त्याचे म्हणजे 4 फ्लोअर बांधले, टॉवर नाही, 4 मजले त्याचे बांधले. कन्स्ट्रक्शन ऑफ 13व्या शतकावर, पुढच्या 100 वर्षांमध्ये, पुढच्या सेंचुरीमध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ कुतुब मिनार वॉज कम्प्लिटेड इन द रीन ऑफ फिरोज तुगलक. फिरोज तुगलकाच्या काळामध्ये कुतुब मिनार पूर्ण बांधून झाला. बघा बरं का, तो फोटो तिथे दिलेला आहे. कुतुब मिनार इज द हायेस्ट मिनारेट इन दी वर्ल्ड. ह्या जगातला हायेस्ट आहे म्हणजे सगळ्यात उंच. आता हे स्टेटमेंट थोडंसं आपल्याला बदलावं लागतं. ह्या जगातला सगळ्यात उंच मिनार जो आहे का नाही, तो कुतुब मिनार नाहीये, पण या जगातला सगळ्यात उंच वीट असते ना, वीट, चपटी वीट होती बघा जुन्या काळामध्ये. तुम्ही किल्ल्यांवर वगैरे फिरायला गेले तर तुम्हाला ते दिसल. तर ते जी चपटे विटांचा जो मिनार आहे ना, विटांचा, तो मात्र कुतुब मिनार आहे जगातला सगळ्यात उंच, असं जनरल नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. इट इज 73 मीटर्स टू 40 फीट, 240 फूट ही त्याची हाईट आहे. तुम्हाला समजल अशा भाषेत सांगायचं जर झालं तर एक साधारण 22 ते 23 मजले उंच जी बिल्डिंग असते ना, 23 मजले, 23 फ्लोअर्स स्टोरी बिल्डिंग जी असते का नाही, ती किती उंच असती, तर तेवढा हा उंच आहे. तो तुम्ही तिथे बघा ना, ते तिथं एक माणूस उभा आहे का, छोटा माणूस उभा आहे बघा त्या फोटोमध्ये, इथे छोटा माणूस उभा आहे आणि तो टॉवर किती उंच आहे बघा. बघा, द कुतुब मिनार कॉम्प्लेक्स ऑफ बिल्डिंग्स हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज. जागतिक वारसा म्हणून याला डिक्लेअर केलेलं आहे, स्थान मिळालेलं आहे आणि ही फार मोठी गोष्ट आहे. ओके, पुढे बघा. द मुघल एम्परर, मुघल एम्परर, एम्परर म्हणजे बादशाह, मुघलांचा बादशाह शहाजहान बिल्ट ताजमहल. शहाजहान ताजमहलनी बांधला, सगळ्यांनाच माहिती आहे. इन द मेमरी ऑफ, मेमरी म्हणजे आठवणी, कुणाच्या आठवणीमध्ये बांधला, हिज क्वीन मुमताज महल, त्याची बायको मुमताज महल जी मरून गेली, त्याला ती फार आवडायची. मग आपल्या बायकोवरच्या प्रेमाखातर त्यानं ताजमहल बांधला. ओके, द ताजमहल इज लुक्ड अपॉन ॲज दी पॅरामाउंट एक्झाम्पल ऑफ द ब्युटी ऑफ इस्लामिक आर्किटेक्चर्स इन इंडिया. पॅरामाउंट एक्झाम्पल म्हणजे सर्वोच्च एक्झाम्पल, म्हणजे इस्लामिक आर्किटेक्चर बद्दल बोलायला गेलं तर पहिलं नाव कुणाचं निघतं, ताजमहलचं निघतं. सर्वोच्च ते हे आहे आणि प्रेमाचं प्रतीक त्याला मानलं गेलेलं आहे. खूप सारी बॉलिवूडची गाणी, बॉलिवूडचे सिनेमे किंवा गाण्यांचं शूटिंग ताजमहलमध्ये झालेलं आहे. का तर इट इज अ सिम्बॉल ऑफ लव्ह, राईट, प्रेमाचं प्रतीक आहे ते. पेज नंबर 28 पुढे बघा. दिस वर्ल्ड फेमस बिल्डिंग, ज्या जगात फेमस आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे, हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज वर्ल्ड हेरिटेज बाय युनेस्को. वर्ल्ड हेरिटेज आपण मागच्या लेसनमध्ये बघितलंय की वर्ल्ड हेरिटेज किंवा वर्ल्ड हेरिटेज युनेस्को जे आहे ते डिक्लेअर करतं, वर्ल्ड हेरिटेजचं हे देतं, सर्टिफिकेट त्याला देतं, राईट, रेकग्नायझेशन त्याला ते देतं. आणि तुम्हाला माहिती आहे की 7 अजूबे इस दुनिया में, आणि त्यातला 6 नंबरचा जो अजूबा आहे, 7 वंडर्स ऑफ दी वर्ल्ड,
मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? 7 आश्चर्य, जगातली 7 आश्चर्य, त्यातलं 6 नंबरचं आश्चर्य ताजमहल आहे. नेक्स्ट पॅरेग्राफ, दी गोल घुमट. स्पेलिंग कसं दिले बघा ना, GUMBAZ, त्याला म्हणायचं घुमट. दी गोल घुमट ॲट बिजापूर इन कर्नाटका वॉज बिल्ट इन द 17th century कॉमन एरा. दिस ग्रँड बिल्डिंग, इतकी मोठी आहे ना, बाप रे बाप. बिल्डिंग हाऊसेस द ब्युरियल ऑफ मोहम्मद आदिल शहा ऑफ बिजापूर. बिजापूरचा जो आदिल शहा होता, मोहम्मद आदिल शहा, त्याची ही कबर आहे, त्याची समाधी आहे. तो वारल्यानंतर त्याला तिथं दफन केलं आणि मग ते त्याच्या मेमरीमध्ये इतकं ते मोठं आहे ना की ते दाखवतं, त्याचं ऐश्वर्य, त्याची श्रीमंती दाखवतं. ती इतकी मोठी बिल्डिंग आहे. ओके. इनसाइड द डोम. डोम म्हणजे घुमट असतो ना, त्याचं नावच आहे गोल घुमट. असं हाफ सर्कल असतं ना, ते गोल घुमट, हेमिस्फियर म्हणून आपण त्याला, समजा काय आता ते तुम्ही समजून घ्या. तो इंडियातला सगळ्यात बिगेस्ट डोम आहे. ओके, खूप मोठा आहे. आफ्टर विच द बिल्डिंग, इंडियातला आहे का जगातला आहे, इफ आय एम नॉट रॉंग, किंवा बघू एकदा, तुम्ही सर्च करा, हवं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. इनसाइड द डोम आफ्टर विच द बिल्डिंग इज नेम्ड, म्हणजे त्या घुमटाच्या नावावरच आहे ना, गोल घुमट, गोल आहे आणि घुमट आहे, तेच नाव, म्हणजे इतकं मोठं आहे की त्याचंच नाव त्या बिल्डिंगला दिलं. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आफ्टर विच द बिल्डिंग इज नेम्ड. देर इज अ राऊंड गॅलरी. वरच्या बाजूला तुम्ही कधी मीच नाही गेलो अजून, जाईन कधीतरी. वरच्या बाजूला एक राऊंड गॅलरी आहे. इवन अ स्लाइट विस्पर बाय अ पर्सन स्टँडिंग इन दिस गॅलरी कॅन बी हर्ड एव्हरीवेअर, अँड इट somebody claps from here, its echo can be heard many times. म्हणजे असं तोंडात विस्पर म्हणजे पुटपुटणे. मग एखादा असं तोंडातल्या तोंडात पुटपुटला, किंवा असं गॉसिप करतात का नाही, किंवा असे दुश्मन असतील आणि त्यांचा काहीतरी प्लॅन असेल राजाला मारायचा, तर ते असं असं बोलतात ना. तर बारीक जरी बोललं तरी ते पलीकडच्या साईडला सुद्धा क्लिअरली ऐकू जातं. त्याची रचना आहे, इंजिनिअरिंग आहे यार, आणि इतकं अमेझिंग आहे ना हे, म्हणजे समजत नाही की आज आपलं हे जे मॉडर्न इंजिनिअरिंग आहे, विथ ऑल द टेक्नॉलॉजी वी हॅव, कम्प्युटर्स, सेन्सर्स आणि सॉफ्टवेअर्स आणि ॲप्स, आणि आता तर AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, तरी आपण हे नाही तयार करू शकत. आपण नाही गोल घुमट तयार करू शकत, आपण नाही ताजमहल तयार करू शकत, आपण नाही कैलासा, वेरूळ, एलोरा तयार करू शकत. मग त्यांनी साध्या छन्नी हातोडीनी कसं काय तयार केलं? अमेझिंग यार खरंच. आणि एको म्हणजे माहिती ना, एको आपण बोललो की ते परत 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 ऐकू येतं बघा, त्याला एको म्हणतात. मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रतिध्वनी. तर एकदा टाळी वाजवली ना की 10 वेळा टाळ्या ऐकू येतात. म्हणजे असं एकदा असं वाजलं की ठक 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 असं 10 वेळा ऐकू येतं. ती रचना आहे त्याचं. ते त्याला काहीतरी, आता नाही आठवणार मला, ते काहीतरी त्याला म्हणतात, काहीतरी म्युझिकशी रिलेटेड काहीतरी ते आहे. ठीक आहे. गोल घुमट, त्याचा खाली फोटो दिलाय. त्याचा दरवाजाच केवढा मोठा आहे बघा ना. तो त्या दरवाजातला जो छोटासा दरवाजा आहे ना, त्यातनं माणूस आतमध्ये जातो. किती मोठी बिल्डिंग आहे बघा. तर अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन झाला. एकदा बघूयात. एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ, आपण बघितलं इस्लामिक आर्किटेक्चर इन इंडिया बाय गिव्हिंग एक्झाम्पल्स. आय होप तुम्हाला हे साधं सोपं मराठी एक्सप्लेनेशन समजलं असेल. काही शंका असेल मला कमेंटमध्ये सांगा. एखादा टॉपिक घ्यायचा असेल तर तो सांगा. क्वेश्चन पेपर्स घ्यायचे असतील तर ते सांगा. आणि तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देईन. आणि तुमच्या प्रत्येक कमेंटनुसार जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार त्या रिक्वायरमेंट फुलफिल करायचा मी पूर्ण प्रयत्न करेन. ठीक आहे. चला, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.